तुळजापूरमध्ये घडलेलं ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. अगदी लोकसभा आणि विधानसभेतही पडसाद उमटले. विनोद गंगणे हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी म्हणून ते तुरुंगात होते आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. गंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते आणि आता विनोद गंगणे यांना भाजपकडून तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आणायला गंगणे यांचीच मदत झाल्याचा दावा भाजपने केलाय आणि या निर्णयामुळे निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं आणि त्यामुळे चांगलंच राजकारण तापलंय. काय हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. विनोद गंगणे यांना भाजपकडून देण्यात आलेली उमेदवारी ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीस उमेदवारी देणं योग्य का, असा प्रश्न विरोधकांनी तीव्रतेने उपस्थित केलाय. याआधी जेव्हा विनोद गंगणे यांनी पक्षात प्रवेश केला तेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करण्याबाबत पत्रही लिहिलेलं होतं. पण पत्रात निर्देशित केलेले आरोपी विनोद गंगणे नाहीत असं सुद्धा सांगण्यात येते. तिथूनच अनेक आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले. या प्रकरणात विनोद गंगणे यांनी पोलिसांना मदत केल्याचा दावा भाजपच्या वतीने केला जातोय. तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. या प्रकरणात आरोपीस राजाश्रय मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून आता केला जातोय. त्यांच्यावर यापूर्वीही अवैध धंद्यांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल होते. त्यामुळे अशा व्यक्तीस उमेदवारी देण्यात आलीच कशी, हा प्रश्न आता विरोधकांसमोर उभा राहिलाय. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून द्यावयाचा AB फॉर्म विनोद गंगणे यांना दिलाय. ते ड्रग्ज तस्करीमध्ये नव्हते, तर त्यांनी अंमली पदार्थ तस्करी सेवन केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यांच्या मदतीमुळेच पोलिसांना हे प्रकरण समोर आणता आलं असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा तुळजापूरमध्ये 40 ग्राम ड्रग्ज सापडले होते तेव्हा राज्यभर खळबळ उडाली होती. या मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. तरीही तुळजापूर नगरपालिकेत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विनोद गंगणे यांचं नाव अंतिम करण्यात आले. अंमली पदार्थ तस्करी आणि त्याचे सेवन हे दोन्ही स्वतंत्र गुन्हे आहेत आणि सेवनाचा गुन्हा सौम्य आहे आणि असा दावा आता भाजपकडून केला जातोय. तर तुळजापूरमधलं हे ड्रग प्रकरण, उमेदवारी आणि भाजपचे दावे सगळंच आता अधिक तापत चाललंय. निवडणुका जवळ येत असताना या संपूर्ण घडामोडी कोणत्या वळणावर जातील, मतदार काय निर्णय घेतील आणि पुढचा मोठा खुलासा कोणता असेल, तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला. धन्यवाद.